नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण नावाप्रमाणे आंबट असणारी आंबाड्याची भाजी रेसिपी येथे सुक्की करणार आहोत। आंबाड्याची भाजी ही रानभाज्यामध्ये येते। अतिशय चविष्ट, खायला अतिशय उत्तम आणि आरोग्याला अतिशय लाभदायक अशी आहे। हिवाळ्यामध्ये तर ही अजून आरोग्यकारी ठरते। तीच रेसिपी आज आपण येथे तयार करणार आहोत, तर रेसिपी नक्की पूर्ण पहा। तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर येथे आपण एक जुडी आंबाड्याची भाजी निवडून घेणार आहोत। हिचे फक्त आपल्याला पाने येथे तोडून घ्यायचे आहेत। हे पहा, सर्व आंबाड्याची भाजी येथे आपण निवडून घेतलेली आहे आणि धुवून सुद्धा घेतलेले आहे। आता आपल्याला ही बारीक अशी कट करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने ही आंबाड्याची भाजी कट करून घेतली। त्यानंतर लसूण ठेचून घेतलेला आहे, एक छोटा कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो सुद्धा कट करून घेतलं। एवढी तयारी केल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपण 4 पळ्या तेल घालून घेतलं, अर्धा चमचा मोहरी घातली, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। आपल्याला येथे कलर येण्यासाठी थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर आता कट करून घेतलेला कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा। कांदा घातल्यानंतर लसूण ठेचून घेतलेला घालून घ्यायचा आणि सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। कांदा छान लालसर असा होऊ द्यायचा आहे। हे पहा, आता हळूहळू कांद्याचा कलर येथे चेंज झालेला आहे आणि कांदा छान असा लालसर झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो येथे आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यावर चिमूटभर मीठ घालून घेतलं। आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे। हे पहा, छान कलर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता, परंतु तिखट आणि मीठ आपल्या आवडीनुसार घाला। हे पहा, आता ही सर्व फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेली कट करून घेतलेली आंबाड्याची भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे। जशी जशी आंबाड्याची भाजी वाफेवर मऊ होते तशी तशी ती खाली बसली जाते आणि आता ही सर्व आपल्याला हळूहळू मिक्स करून घ्यायची आहे। भाजी मिक्स करताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही, नाहीतर ती खाली सांडली जाईल किंवा पडली जाईल। हे पहा, या पद्धतीने आपल्याला भाजीला सगळीकडून पलटी मारून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता की भाजीची खालून वरती येते, तिचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। जशी जशी ही भाजी शिजत जाते तशी तशी हिचा कलर चेंज होत जातो। आता यावर आपल्याला चवीनुसार मीठ येथे घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व भाजी छान अशी मिक्स झाल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की हिचा कलर छान असा चेंज झालेला आहे। आता हिला झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 वेळेस वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर झाकण उघडल्यावर तुम्ही येथे पाहू शकता की भाजीला आपल्या पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला छान अशी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिट भाजी छान अशी शिजवल्यानंतर भाजी आपली छान अशी मऊ झालेली आहे। आता पुन्हा सर्व छान अशी मिक्स करायची आणि आपल्याला परत एकदा ही 2 ते 3 मिनिटांसाठी हिची वाफ काढून घ्यायची आहे। हे पहा, पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटांनंतर तुम्ही येथे पाहू शकता ही भाजी आपली छान अशी शिजली गेली आहे आणि कलरही छान आलेला आहे। आता गरमागरम जर ही वाढून घेतली तर ही भाजी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता। रानभाज्यामधली ही आंबाड्याची भाजी सर्वात जास्त पौष्टिक अशी आहे आणि गरमागरम ताटामध्ये वाढून घेतली तर ही हमखास 2 भाकरी संपवते। तर नक्की करून पहा आणि शिवाय ही भाजी टिकायलाही छान आहे, 2 दिवस छान अशी टिकते। तर नक्की करून पहा। नेहमी आपण त्याच भाज्या खातो, परंतु कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीच्या भाज्या करून सुद्धा आपणही खाल्ल्या पाहिजे आणि घरच्यांनाही खाऊ घातल्या पाहिजे। तर तुम्हाला ही आंबाड्याची भाजी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा।
एकमेकाची काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.